नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीत नवमतदारांची संख्या ही लक्षणीय असून यंदा 18 ते 19 या वयोगटातील 1,41,450 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. तर आता नवीन सळसळतं रक्त ठरवणार का की कोण जिंकणार? लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून या निवडणुकीत नवमतदारांची संख्या ही लक्षणीय असून यंदा 18 ते 19 या वयोगटातील 1,41,457 नवमतदारांचा समावेश आहे. तर दुसरीकडे नागपूरमध्ये सर्वाधिक ज्येष्ठ मतदार पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत मतदान करणार आहेत. 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक हे नागपूर मतदारसंघात 70,698 इतके आहेत. त्यापाठोपाठ रामटेकमध्ये 46,443 आहेत. भंडारा गोंदियामध्ये 3,82,659 इतके आहेत. तर चंद्रपूरमध्ये 37,480 आणि गडचिरोली चिमूरमध्ये 33,559 असे एकूण 2,26,419 ज्येष्ठ मतदार आहेत. तर आता 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांची संख्या ही कशी आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. रामटेकमध्ये 31,725 नवमतदार आहेत. भंडारा गोंदियामध्ये 31,353, नागपूरमध्ये 29,910 मतदार, चंद्रपूरमध्ये 24,443, तर गडचिरोली चिमूरमध्ये 24,023 मतदार. अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, हिरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.